म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट अपेक्षित नजरेला दिसणारा पाहिजे होता आणि तुम्ही जसं युट्यूबला बघून वापरा बायोनिकचं मार्गदर्शन गजानन साळुंके सरांकडून करमळ्याचे घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला आज वाटतोय का फसलो? नाही नाही म्हणजे मी काय गोष्टी मुद्दाम विचारतोय. नाही फसलं नाही वाटत. मग तुम्ही आता काय केळी क्षेत्रातले जे शेतकरी ज्यांचं- रासायनिकला किती पण पैसे जातात की त्याचं काय आपण नाही त्याच्यावर त्याची बोलायचं काय नाही. गॅरंटी देते का? त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. आपण फक्त सत्य दावतोय, सत्य स्वीकारणाराला आपण फक्त सत्य परत बी दावून देणार आहे. मला काय म्हणायचंय, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, गजानन सरांवरती विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या शेड्यूलमध्ये हे ऍड केलेलं आहे, तर जिथं 2 रुपये आपल्याला लावावं लागत आहेत तिथं लावावंच लागत आहेत. पण आज मार्केटमध्ये किती काय मोठा गोंधळ आहे, त्याच्यावर आपल्याला काय न बोलता आपल्याला तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. आणि ज्यांचे केळीतले प्लॉट खालीवर झालेले आहेत, वय खाल्लेलं आहे, त्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश, तुमचा अनुभवाचा तुम्ही काय सांगू शकाल? मला तर अनुभव आलेला आहे. त्यांनी पण आपले वापरावा औषध वापरून शेड्यूल पूर्ण करून अशी सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, साहेबांनी शेड्यूल जसं लिहून दिलं तसं फॉलो केलेलं आहे. गेले. आणि जर तसं कुठल्याही शेतकऱ्यांनी शेड्यूल फॉलो केलं तर मला नाही वाटत की कुणाचा प्लॉट खालीवर होईल, कुठं काय होईल. आणि आमच्या संपर्कात राहिले हे वापरून तर मला नाही वाटत की शेवटपर्यंत काय अडचण येईल. कारण हे आमचे पण रोजचे अनुभव झाड आहेत. तर चांगली माझे म्हणजे एकदम एक लेवल चांगली व्यवस्थित. आता हे तुम्ही 30-40 100 हजारी गेलेली त्या काय झाडात सध्या व्हायरस नाही त्याचं किंवा वय खाल्लेलं आहे. तसं आपल्यात बघितलं तर लय झालं तर 10 झाड सुद्धा निघणार नाही. त्यांच्यात खालीवर झालं. उपटून टाकलेले 2च झाड. साहेब नमस्कार, नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं. वानरस माने तालुका पाटणा जिल्हा धाराशिव. बरं आता आपण जी ही केळीची लागण केली, लागण तारीख किती? 29 नोव्हेंबर 2025. 29 नोव्हेंबर 2025. आजची तारीख किती? 24 डिसेंबर 2025. 25 म्हणजे थोडक्यात 1 महिना झाला म्हणा काय आपण. महिना होतोय आता. उद्याचे 29 तारखेला आपल्या 29 डिसेंबरला 1 महिना. बरोबर आहे. तर तुम्ही लागण केली किती बाय किती वर्षी? 7x5. 7x5 समोर 5 2 वेळेस म्हटलं तर 7. 7 आणि जात कुठली ही जी जैन. जैन आहे. हम्म. तर आता मी आपलं वापरा बायोनिकचं मार्गदर्शन ऍड करणार आहे. हो. तर तुमची अपेक्षा काय आहे की बाबा ह्या प्लॉट मध्ये काय काय बदल व्हावेत? हे चांगले झाड आलं पाहिजे, उत्पादन क्षमता वाढली पाहिजे, बुंदा चांगला झाला पाहिजे. एका वाक्यात जर उत्तर द्यायचं म्हणलं तर बाग आपली वय नाही खाल्लं पाहिजे आणि आणि वयानुसार कटिंग झाली झाली पाहिजे आणि एकसारखी झाली पाहिजे. आणि मागं पुढे जास्त झालं नाही. एकदम बरोबर. कारण हम्म. केळीमधले तोटे जर बारकावे जर पाहायचं म्हणलं तर केळीचा प्लॉट जर खालीवर झाला आणि निसवणीला वेळ घेतला तर खूप मोठा तोटा सहन करावा लागतो हा, ते आपल्याला. एकदम जात नाही ना परत बॉक्सी पॅकिंगला तितका माल नाही गेला की मग पैसे तेवढे बनत नाही. बनत नाही. तर तुम्ही त्याच्या अगोदरच अगदी तुम्हाला कशावरती युट्यूबला व्हिडिओ पाहायला युट्यूब वर बघितल्यामुळे तुम्हाला बोलवलं. कधी बघितला व्हिडिओ? कालच बघितला. काल व्हिडिओ बघितला ना, आज तर बोलवले. म्हणजे ऍक्टिव्ह आहेत तुम्ही असं म्हणाय काय हरकत नाही. कारण आम्ही जळगाव साईट असन, नंदुरबार साईट असन किंवा रावेरी आवल भुसावळ किंवा अगदी जामनेर असन, आपल्या करमाळा तालुका सोलापूर जिल्ह्यातले कुठले तालुके आम्ही खूप शेतकऱ्यांना एक शब्द सहजासहजी विचारतो की समजा तुम्हाला ही माहिती कुठनं भेटली, ते म्हणतात युट्यूबवर. मग आम्ही म्हणतो किती दिवस झालं बघत आहे तुम्ही युट्यूब? तर खूप शेतकरी असं म्हणतात 3 वर झालं, साहेब म्हणतात, कोण म्हणतं 4 वर झालं, कोण म्हणतं साहेब 1 वर झालं, कोण म्हणतं 6 महिने झालं. पण त्याच्यात मी म्हणतो तुम्ही जरा पुढे कसे पुढे? काल बघितलं की आज निर्णय, म्हणजे कालच निर्णय घेतलाय, फक्त आज आम्ही आलोय. म्हणजे जेवढं आपण कुणी असू दे, जेवढं आपण ऍक्टिव्ह, कालचं काम आज, आजचं काम आता आणि आत्ताचं काम लगेच, हे असे कुणाची पण भूमिका असेल तर मला वैयक्तिक असं म्हणायचं की चांगल्या गोष्टीला आपण जेवढा वेळ लावतो तेवढा त्रास आपल्याला कोणाला पण होत असतो. आणि कुठलीही चांगली गोष्ट जेवढी जास्तीत जास्त आपण लवकरात लवकर स्वीकारतो त्याचे फायदे पण चांगले असतात. पण थोडं आज मार्केट कसं आहे ह्याच्यावर बोलण्यापासून मला वाटतंय की कुणालाही कुठलंही काय घेताना पारखून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आज मार्केटमध्ये घरातल्यांना घरातली फसवायला विचार करत नाही आणि बाकीच्यांचा तर विचार करायचा डोक्यात आणायचं सुद्धा म्हणजे खूप अवघड आहे. तरी पण तुम्ही आमचा विश्वास ठेवलाय. म्हणजे काय गोष्टी खऱ्या बोलावं लागतात, त्याला पर्याय नाही. पण आपल्याला येणाऱ्या दिवसात दावायचं हे की लोकेशनला हे पूल आहे पुढं आणि आपण दुसऱ्या लाईन मध्ये 4थ्या झाडापाशी उभं राहिले. तिथे पहिलं झाड आहे, दुसरं झाड, तिसरं झाड, 4थं. पण हे लोकेशनचा उल्लेख का करतोय, तारखेचा उल्लेख का करतोय? आज मार्केटमधून आपला प्रत्येक शेतकरी बांधव जे काय माहिती आहे, जे काय कोणी सांगितलंय ते प्रत्येक वॉटर सोल्युबल असन, दाणेदार असन, मायक्रोन्यूटन असन, जे काय लागतं ते सगळं आणून टाकतो. पण ज्यावेळेस केळी वय खाती, गच्चा धरती, पाला असा एकदम असा एकात एक निघतो, 2 पाल्याच्या मध्ये अंतरी राहत नाही,
वेळ घेते, वय खाते आणि त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांना पडलेला प्रश्न तोय की आता अशा कंडिशनला मी कोणाचं मार्गदर्शन घेऊ आणि मी काय करू, मला कोण वाचवेल. अशा कंडिशनला जे गेलेले शेतकरी आहेत आपण त्यांना पण बाहेर काढलंय आणि आता तुमच्याकडे पण आम्ही आलोय. तर ह्या लोकेशनचा असन, झाडांचा असन, तारखेचा असन उल्लेख का करायचा की अशा अवस्थेत गेलेले शेतकरी ज्यावेळेस हे व्हिडिओ पाहतील त्यावेळेस त्यांना एक जाणीव होईल की बाबा इथं लाबाडीचा विषय काहीच नाही. तर आता तुम्ही जो विश्वास ठेवलाय तो आपण येणाऱ्या दिवसात पाहू. 1.5 ते 2 महिन्यामध्ये ह्या प्लॉटला आपण दुसरी व्हिजिट ज्या वेळेस देऊ त्यावेळेस ही केळी आपल्या बरोबर बोलली पाहिजे. साहेब तर आपल्याला सगळी माहिती देतीलच, पण केळी ज्या वेळेस साक्षीदार म्हणून थोडक्यात आपल्याकडे त्याच्यामध्ये झालेले बदल लावण्याचा प्रयत्न करीन. त्यावेळेस आपण आपल्या शेतकरी मित्रांना एक वाचवण्याचा प्रयत्न करू की आपण ह्या प्लॉटच्या माध्यमातून दावून देऊ. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाबद्दल आभारी आहे. धन्यवाद. साहेब नमस्कार. नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात. बाळू भानुदास माने, तालुका परांडा, जिल्हा धाराशिव. तर आपण ह्या केळीसाठी वापरा बायोनिकचं मार्गदर्शन 20 डिसेंबर 2000. आजची तारीख किती आहे? आज 20/2/2026. तर ह्या प्लॉटला तुम्ही ज्या पद्धतीने शेड्यूल लिहून दिलं त्या पद्धतीने जमिनीतले डोस आणि स्प्रे घेतलेले आहेत. हिथं जसे घेतले तसे पलीकडं कांदा आहे. थोडस कॅमेरा फिरवा. आणि कांद्याला पण घेतला आणि गव्हाला पण. तुमच्या पाठीमागे गहू आहे, हा, त्या गव्हाला पण घेतलं. गव्हाला पण घेतला. तर तुम्हाला हे जमिनीतनं केळीला सोडल्यानंतर, परत स्प्रे घेतल्यानंतर, कांद्याला स्प्रे घेतल्यानंतर, गव्हाला स्प्रे घेतल्यानंतर तुम्हाला किती दिवसांनी जाणवलं की बाबा वापरा बायोनिक मध्ये खरंच काहीतरी ताकद आहे? लगेच कळलं, 10 दिवसातच नंतर कळलं. 10 दिवसात कळलं. आता आपल्या बरोबर ज्यांची काही केळी लागण आहे आणि तुमची केळी, तर तुम्ही आता तुमच्या शेड्यूल मध्ये वापरा बायोनिक ऍड केलेला आहे. इतरांच्या प्लॉट मध्ये व्हायरस आणि आपल्या प्लॉट मधला व्हायरस म्हणजे व्हायरस कमी प्रमाण आहे आणि एक लेवल प्लॉट आहे. आणि पाल्यात डिस्टन्स पाल्यात दोन्ही पानाच्या अंतर मध्ये टिचभर आहे. मला वाटतं का आता केळी ही पिकले अवघड आहे आणायसारखं, लईच अवघड आहे. अवघड नाही. मी तर सगळा कामधंदा बघून घेतोय. हा, म्हणजे हे मुद्दाम काय गोष्टी विचारायच्या की केळी नवीन शेतकरी जर असेल आणि त्याला जर मार्गदर्शन कोणाकडून नसेल आणि पीक जर कुठतरी उन्हाने म्हणा, टेम्परेचरने म्हणा, थंडीने म्हणा जर अडकत असेल, वैखत असेल, तर शेतकरी कुठला असू दे टेन्शन मध्ये येतो. तुमचं आता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही माझी झाड एक लेवल आहेत, बारीक आहेत पण एक लेवल आहेत सगळी. म्हणजे महाग पुढे जास्त नाही आणि तळी पण नाही आणि व्हायरस पण प्रमाण थोडं कमी. आपल्या किती आता हे किती हजार झाड आहेत सगळे? हे 1300 झाड, 1350. 1350 झाडामध्ये व्हायरसची झाडं जर बघितली किती निघत आहे का अंदाजे? लय झालं तर 5-6 झाड निघतो. असं 2 उपटून टाकल्यात आणि 2-4 आहेत ती जरा मार्गावर जाण्यासाठी. असं द्या. तर तुम्ही हे मार्गदर्शन जे घेतलेलं आहे ह्याच्यामुळे तुम्हाला वाटतंय का आपल्या प्लॉट मध्ये बऱ्यापैकी प्रगती झाली किंवा? नाही, बऱ्यापैकी चांगली प्रगती आणि एक लेवल टेबल प्लॉट आहे बऱ्यापैकी. बरोबर आहे. सगळे सारखे पोगे एकदम होत आहे महाग पुढं पण तेवढं होतच नाही 100 एकर झाड आपले. पण सगळ्यात महत्वाचं 2 पाल्याच्या मध्ये जो डिस्टन्स पाहिजे तो आहे. पोगा क्लिअर निघतोय, पाल्याला काळुकी आहे, लांबी रुंदी आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर बारीक बघितल्या तर कुठंही प्लॉट कुचांबलेला नाही. मागच्या पानापेक्षा पुढचं पान निघणार जरा मोठं निघाला आणि ते निघतं आपल्याला इथे दिसतंय. म्हणजे आपलं झाड जे आहे हे वयानुसार वाढतंय, बरोबर का? कुठे प्लॉट थांबलेला नाही. आणि ह्याच्या बरोबरच तुम्ही पाठीमागचा जो गहू आहे हे मार्गदर्शन घेताना गहू 2 महिन्यापूर्वी केवढा होता बरं साहेब? ते उगवून काय टीजभर पण नव्हता, टीजभर होता म्हणतो चालेल, टीजभर होता. 29 भर झालं फक्त 1.5 महिन्यात 1.5-2 महिन्यात निसावलं. 1.5 ते 2 4 तारखेला 3 महिने होते, त्याच्या 4 तारखेपर्यंत भेडाच होईल असं आणि 10-15 दिवस. ते गावात बी तुम्हाला फरक जाणवतो. इथं कांदा बी थोडासा कांद्याकडे जर कॅमेरा फिरवला तुमच्या माग काय असं कॅमेरा नुसतं झूम करा तर काळुकी ते कांदा आधीच आहे 15 दिवसाचा. तर त्याची ह्याची साईज बरोबरच आहे. 15 दिवसाला हे असं आहे ते आणि हे असं सगळ्यात महत्वाचं काय आहे की काळुकी अशी त्याच्यावरती कलर टाकल्यासारखी. कलर टाक, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला जो रिझल्ट अपेक्षित नजरेला दिसणारा पाहिजे होता, तुम्ही जसं युट्यूबला बघून वापरा बायोनिकचं मार्गदर्शन गजानन साळुंके सरांकडून करमाळ्याचे घेण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला आज वाटतोय का फसलो? नाही म्हणजे मी काय गोष्टी मुद्दाम विचारतोय. नाही फसलो नाही.
मग तुम्ही आता काय केळी क्षेत्रातले जे शेतकरी ज्यांचं- रासायनिकला किती पण पैसे जातात की त्याचं काय आपण नाही त्याच्यावर त्याची बोलायचं काय नाही. गॅरंटी देते का त्याच्यावर काहीच बोलायचं नाही. आपण फक्त सत्य दावतोय, सत्य स्वीकारणाराला आपण फक्त सत्य परत बी दावून देणार आहे. मला काय म्हणायचंय, तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे, गजानन सरांवरती विश्वास ठेवलेला आहे, तुमच्या शेड्यूलमध्ये हे ऍड केलेलं आहे, तर जिथं 2 रुपये आपल्याला लावावं लागत आहेत तिथं लावावंच लागत आहेत. पण आज मार्केटमध्ये किती काय मोठा गोंधळ आहे, त्याच्यावर आपल्याला काय न बोलता आपल्याला तुम्ही जो निर्णय घेतलाय तो योग्य आहे. आणि ज्यांचे केळीतले प्लॉट खालीवर झालेले आहेत, वय खाल्लेलं आहे, त्या केळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी तुमचा एक सल्ला संदेश, तुमचा अनुभवाचा तुम्ही काय सांगू शकाल? मला तर अनुभव आलेला आहे. त्यांनी पण आपले वापरावा ॲग्रोबायोटिकचं औषध वापरून शेड्यूल पूर्ण करून आहे अशी सगळ्यात महत्वाचा विषय काय आहे, साहेबांनी शेड्यूल जसं लिहून दिलं तसं फॉलो केलेलं आहे. गेले. आणि जर तसं कुठल्याही शेतकऱ्यांनी शेड्यूल फॉलो केलं तर मला नाही वाटत की कुणाचा प्लॉट खालीवर होईल, कुठं काय होईल. आणि आमच्या संपर्कात राहिले हे वापरून तर मला नाही वाटत की शेवटपर्यंत काय अडचण येईल. कारण हे आमच्या पण 90% रोजच्या झाडं अनुभव तर चांगली माझे म्हणजे एकदम एक लेवल चांगली व्यवस्थित. आहेत. आता हे तुम्ही 30-40 100 हजारी गेलेली त्या काय काच्या झाडात व्हायरस सध्या व्हायरसने त्याचं किंवा प्रमाण वय आपल्याकडे खाल्लेलं कमी आहे. तसं आपल्यात बघितलं तर लय झालं तर 10 झाडं सुद्धा निघणार नाही. त्यांच्यात खालीवर झालेलं उपटून टाकलेले 2च झाडे तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन समाधानी आहे. समाधान आहे. इथनं पुढचं मार्गदर्शन चालू ठेवणार आहे. चालू ठेवा. ओके, दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. धन्यवाद सर.